आषाढ म्हटलं की प्रत्येक घरात केला जाणारा हमखास पदार्थ म्हणजे कापण्या. बिस्किटासारख्या खमंग खुसखुशीत कापण्या कशा बनवायच्या? असं पीठ मळून घ्याल तर 100% अगदी खमंग खुसखुशीत बिस्किटासारख्या कापण्या तयार होतील. असं पीठ मळून घ्याल तर 100% कापण्या या खुसखुशीतच होणार. चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर पाहू शकता इथे आपली ही कापणी मस्त अशी खमंग आणि बिस्किटासारखी खुसखुशीत तयार झालेली आहे. तर यासाठी आता काय करायचं, तर सर्वात अगोदर इथे आपल्याला एका परातीमध्ये किंवा एका पसरट बाउलमध्ये 2 बाउल गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी मीडियम साईजचा बाउल वापरलेला आहे. इथे तुम्ही एखादी वाटीचे प्रमाण देखील घेऊ शकता. आता ज्या वाटीने किंवा ज्या बाउलने इथे आपण गव्हाचं पीठ घेतलं, त्याच बाउलने इथे आपल्याला अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. एक अर्धा चमचा वेलची पावडर घालायची आहे. 1 चमचा जाडसर अशी बडीशेपची पूड इथे आपल्याला यामध्ये घालायची आहे. एक अर्धा चमचा सुंठ पावडर आपण यामध्ये घातलेली आहे. आता आपण हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत. 1-2 मिनिटांपर्यंत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स केल्यानंतर आपण हे एका साईडला ठेवून देऊयात. यानंतर एका भांड्यामध्ये इथे आपल्याला 1/2 कप ते 1.5 कप या प्रमाणात बारीक किसून घेतलेला गूळ वापरायचा आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने इथे आपल्याला हा बारीक किसून घेतलेला गूळ वापरायचा आहे. आता इथे मी ज्या बाउलने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच बाउलने 1/2 कपला थोडंसं जास्त बारीक किसून घेतलेला गूळ वापरलेला आहे. या प्रमाणामध्ये कापण्या या गोड अशा तयार होतात. जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर इथे तुम्ही बरोबर 1.5 कप बारीक किसून घेतलेला गूळ वापरू शकता. आता त्याच बाउलने इथे आपल्याला 3/4 कप म्हणजे 1 वाटीला अगदी थोडंसं कमी यामध्ये पाणी घालायचं आहे. आता आपण हे चांगलं मिक्स करून घेणार आहोत. यामध्ये बारीक किसून घेतलेला जो गूळ आहे तो आपण विरघळवून घेणार आहोत. गूळ इथे किसून घेतल्यामुळे पटकन विरघळला जातो, याला खूप वेळ लागत नाही. अगदी 3 ते 4 मिनिटांपर्यंत इथे हा गूळ संपूर्णपणे पाण्यामध्ये विरघळला जातो. तर प्रमाण तुम्ही लक्षात ठेवा. इथे आपल्याला 1/2 कप ते 1.5 कप या प्रमाणात गुळाचे प्रमाण ठेवायचं आहे. आणि जर तुम्हाला कापण्या या थोड्याशा कमी गोड हव्या असतील तर इथे तुम्ही 1 कप बारीक किसून घेतलेला गूळ वापरू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. गुळाचे पाणी इथे तयार झालेलं आहे. आपण हे एका साईडला ठेवून देऊयात. आता यानंतर एका तडका पॅनमध्ये इथे आपल्याला साजूक तूप घ्यायचं आहे. इथे मी 3 ते 4 चमचे साजूक तूप या तडका पॅनमध्ये घेतलेलं आहे. ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्यानेच इथे आपण हे तूप मोजून घेतलेलं आहे. आता हे तूप आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण हे तूप कोमट करून घेणार आहोत. खूप जास्त गरम कडकडीत तूप इथे आपल्याला करायचं नाही. आता हलकंसं कोमट झाल्यानंतर इथे आपण या पिठामध्ये हे तूप घालून घेणार आहोत. आता इथे आपण हे कोमट करून घेतलेलं साजूक तूप या पिठावरती घालून घेणार आहोत. आता हे तूप आपल्याला पिठाला छान असं चोळून घ्यायचं आहे. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे आपण हे छान असं पीठ चोळून घेतलेलं आहे. यानंतर पिठाला जर या पद्धतीची मूठ तयार होत असेल तर इथं आपलं हे तुपाचं मोहन छान असं बसलेलं आहे. यानंतर आपण जे गुळाचे पाणी तयार करून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला गाळून या पद्धतीने पिठामध्ये घालायचं आहे. आता संपूर्ण पाणी इथे आपल्याला यामध्ये घालायचं नाही. थोडंसं पाणी इथे आपण शिल्लक ठेवणार आहोत. आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे. रेसिपी तुम्ही इथपर्यंत पाहत आलाच आहात तर नक्कीच या रेसिपीला लाईक करा
आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। आता इथे आपण हे चांगलं मळून घेणार आहोत। हे थोडंसं मिक्स केल्यानंतर शिल्लक राहिलेलं गुळाचं पाणी देखील आपण यामध्ये घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला गरज वाटली तर अगदी थोडासा पाण्याचा वापर इथे तुम्ही करू शकता। तर अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता यावरती इथे आपण एक बाउल ठेवून हे पीठ एक 15 ते 20 मिनिटांसाठी छान असं भिजून द्यायचं आहे। 15 ते 20 मिनिटांनंतर हे जे पीठ आहे ते छान असं भिजलेलं असेल। आता पुन्हा एकदा आपण हे चांगलं मळून घ्यायचं आहे। हे छान असं मळून घेतल्यानंतर आता याचे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता इथे मी या पिठाचे 3 ते 4 गोळे तयार करून घेते। पाहू शकता इथं आपलं हे पीठ छान असं तयार झालेलं आहे। आता यामधील एक गोळा इथे आपल्याला घ्यायचा आहे आणि हा गोळा आता इथे आपण लाटून घेणार आहोत। आता इथे आपल्याला गोळा लाटत असताना पिठाचा वापर हा अजिबात करायचा नाही। यावरती आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून इथे आपण हे लाटून घेणार आहोत। तर पाहू शकता या पद्धतीचा गोळा तयार करून घेतलेला आहे। इथे आपण याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे लाटत असताना अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही, या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे। जर इथे तुम्ही हे खूप पातळ लाटून घ्याल तर कापण्या या कडक होतील किंवा खूप जाड लाटून घ्याल तर कापण्या आतून कच्च्या राहतील। तर यासाठी इथे आपल्याला या पद्धतीने लाटून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला थोडीशी खसखस या पद्धतीने घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं इथं यावरती या प्रकारे लाटणं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून खसखस जी आहे ती निघणार नाही। आता एका सुरीच्या साहाय्याने इथे आपण हे या प्रकारे कट करून घ्यायचं आहे आणि याला छान अशा कापण्या पाडून घ्यायच्या आहेत। पाहू शकता मस्त अशा कापण्या इथे आपण कापून घेतलेल्या आहेत। अगदी खूप पातळही नाहीत किंवा अगदी खूप जाडही नाहीत, या पद्धतीच्या कापण्या इथे तयार झालेल्या आहेत। आता साईडच्या ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि मधल्या ज्या कापण्या आहेत त्या आपल्याला या तेलामध्ये छान अशा तळून घ्यायच्या आहेत। तर तेल इथं आपल्याला अगदी खूप जास्त कडकडीतही करायचं नाही किंवा खूप कमीही गरम करायचं नाही। मीडियममध्ये इथे आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे आणि या कापण्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत। एक 3 ते 4 मिनिटांपर्यंत या कापण्या आपल्याला मंद आचेवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत। जोपर्यंत याचा हलकासा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपण या कापण्या छान अशा तळून घेणार आहोत। तर पाहू शकता याला कलर देखील छान असा आलेला आहे। असा कलर आल्यानंतर इथे आपण या कापण्या काढून घेणार आहोत। तर तुम्हाला पाहूनच कळत असेल कापण्या किती खमंग आणि खुसखुशीत तयार झालेल्या आहेत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीच्या सुद्धा सर्व कापण्या तयार करून घेतलेल्या आहेत। तर तुम्ही सुद्धा असंच पीठ मळून या गुळाच्या कापण्या नक्की ट्राय करून पहा आणि कशा झाल्या त्या कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा। थँक्यू।